बरीच लोक दूध घेत नाहीत, तर कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी मग त्यांनी काय घ्यायला हवं? हो, बरीच लोक आजकाल विचारतात प्लांट बेस्ड प्रोटीन हवे आहेत त्यांना, म्हणजे जे लोक नॉनव्हेज पण खात नाही किंवा ॲनिमल प्रोड्यूस जे घेत नाहीत, तर मग आता काय करायला हवं त्यासाठी आपली जी मिलेट्स आहेत ना, जसं राजगिरा, याला आपण स्युडिओ मिलेट किंवा स्युडिओ सिरियल म्हणतो, तर राजगिरा हा एक खूपच उपयुक्त असा कॅल्शियम रिच सोर्स आहे. तर राजगिराची आपण पोळी बनवू शकतो, राजगिराच्या पिठांची. त्याशिवाय नाचणी, नाचणी मध्ये पण खूप सारं कॅल्शियम आहे आणि हा पण एक मिलेटचा प्रकार आहे. तर त्याचे पण आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. आजकाल तर त्याचा इडली आणि डोसा सुद्धा आपण बनवू शकतो. त्याशिवाय आहे सोया, सोयाबीन मध्ये चांगलं कॅल्शियम आहे. त्याशिवाय खसखस आहेत, आपले ड्रायफ्रुट्स आहेत, याच्यामध्ये खूप चांगले कॅल्शियम आहे. त्याशिवाय तीळ आहे, तर खसखस, तीळ, ड्रायफ्रुट्स याचा कुठल्या कुठल्या रेसिपींमध्ये आपण त्याला घालून त्याचा प्रयोग करू शकतो. जसं इव्हन पोळी किंवा पराठा बनवताना आपण आता समजा राजगिराची पोळी बनवतोय, तर त्यात थोडा खसखस घातली किंवा तीळ घातले किंवा खसखस आणि तीळ याचे एक पावडर बनवून आपण भाजीत घालू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो. किती छान! दूध कोणी घेत नसेल तर हे कॅल्शियमचे सोर्स तू सांगितलेले आहेस आणि खूप छान माहिती मिळाली नेहमीप्रमाणे.